मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात, दुसऱ्यांना दुःखी करतात, दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे करतात ना, तुम्हाला वाटत असेल हा मनुष्य खुश राहत असेल, पण नाही. जे लोक दुसऱ्याच्या आयुष्यात विष घालवतात ना, त्यांच्या आयुष्यात आहे ना, त्यांचे कर्मच विष घालवतं. आणि एक दिवस आहे म्हणते ना, तो सर्व बघतो. तर तसंच होतं. कारण जर दुसऱ्याला दुःख देतो तो कधीच सुखी नसतो, आणि म्हणूनच तो दुसऱ्यांना दुःख देतो. ही रिॲलिटी असते. कारण जे लोक सुखी असते ना, ते कधीच दुसऱ्यांना दुःख देत नाही. आणि जे मनातून जळत असत्या, कुडत असत्या, असे लोक दुसऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आणि ना, ते स्वतःही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यांनाही राहू देत नाही. तर मी तर मित्रांनो तुम्हाला असंच म्हणेन की आयुष्यात आहे ना, सुखी राहा, समाधानी राहा, आणि कधीच दुसऱ्याच्या रस्त्याचा काटा नका म्हणू. कारण जर तुम्ही दुसऱ्याच्या रस्त्याचा काटा बनशाल तर तुमच्या रस्त्यातही हजारो काटे निर्माण होतील, आणि ते कसे काय तुम्ही स्वतःही ओळखू शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही कोणाचं वाईट करू नका, आणि स्वतःचंही वाईट करून घेऊ नका. जसे करशाल तसेच तुम्हाला मिळेल. म्हणते ना, कर्माचे फळ माणसाला आपोआप भेटते. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, स्वतःही सुखी राहा आणि दुसऱ्यांनाही सुखी राहू द्या. आनंदी राहा, खुश राहा, आणि चांगली जिंदगी जगा, आणि दुसऱ्यांनाही जगू द्या चांगली जिंदगी. खरंच.